मित्रहो नमस्कार। पुण्यातील एका सराईत गुन्हेगाराचा सोलापूर जिल्ह्यात एन्काउंटर करण्यात आला आहे। सोलापूर पुणे महामार्गालगत असलेल्या लांबोटी इथं पुणे पोलिसांनी ही कारवाई केली। पोलिसांच्या या कारवाईने लांबोटी परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावाजवळ पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या सराईत गुंडावर गोळ्या झाडल्या। शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं या 23 वर्षाच्या सराईत गुंडाचं नाव आहे। पोलिसांच्या गोळीबारात हा गुंड जखमी झाला होता। गंभीर अवस्थेमध्ये त्याला पोलिसांनी सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचाराच्या वेळीच त्याचा मृत्यू झाला। लांबोटीजवळ झालेल्या या गोळीबारात ठार झालेला शाहरुख हा सराईत गुंड होता। त्याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत। शिवाय पोलीस त्याचा शोध घेत होते, परंतु पोलिसांना तो काही केल्या सापडत नव्हता। मागच्या काही दिवसापासून तो सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावाजवळ लपून बसलेला आहे, याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली। पुणे पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस मध्यरात्री लांबोटी गावाजवळ पोहोचले। ज्या घरात तो लपलेला आहे याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या घरावर पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला। याच वेळी पोलिसांची चाहूल लागल्यानंतर शाहरुखनं पोलिसावर गोळीबार केला, अशी माहिती सांगण्यात आली आहे। त्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्यावर गोळीबार केला। पोलिसांच्या गोळीबारात शाहरुख गंभीर जखमी झाला। उपचारासाठी त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। येथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। अशा प्रकारचे एन्काउंटर होण्याची सोलापूर जिल्ह्यातील ही दुर्मिळ घटना आहे। त्यामुळं या घटनेची चर्चा आज सकाळपासूनच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू होती। भल्या पहाटेचा थरार हा लोकांच्या चर्चेचा विषय झाला आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।